मी काही कुठला काही राजकीय वक्ता या राजकीय प्रवक्ता नाहीये. मी पेशानं ही पत्रकार असलो तरी ही पत्रकारांनी एक सत्यता या समाजाच्या आणून देणं गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतोय, मी सत्य बघितलंय, मला सत्य समजलेलं आहे. त्यामुळे मला अनेक जण म्हणतात की तू राजकारणी आहेस का, तू पत्रकार आहे. होय, मी पत्रकार आहे, मला माहित आहे मी पत्रकार आहे, पण ह्या उपकाराची जाण ठेवणारा माणूस आहे. आम्ही अनेक राजकीय लोकांबरोबर इथं राहिलेले माणसं आहोत. कोण कुणाचे प्रश्न किती सोडवतो हे आम्हाला सर्व माहीत झालेलं आहे. नगरीचं ग्रामदैवत हनुमंतरायाला वंदन करतो. तर या ठिकाणी उमेदवार असलेल्या सरस्वती रामभाऊ नरवटे आणि रामभाऊ नरवटे यांना मी गेल्या 15 वर्षापासून मी रामभाऊच्या संपर्कात आहे, त्यांच्या सहवासामध्ये आहे. मी माझ्या इथं आयुष्यामध्ये अनेक राजकीय लोक घेतलेले आहेत, पण मी असा उमदा आणि लोकांचा विचार करणारा माणूस माझ्या आयुष्यामध्ये पहिला बघितलेला आहे. आणि त्यात तो चळवळीमधून मोठा झालेला माणूस आहे. आणि जर आपण विचार केला तर आपल्या भागामध्ये, मन्याडच्या भागामध्ये जर आपण कुठल्याही प्रशासकीय कार्यालयामध्ये जर गेलो तर एखाद्या व्यक्तीचं आपण नाव सांगावं आणि त्या ठिकाणी आपलं काम हवं, असं कुठलंही नेतृत्व आता फक्त भगवानराव अण्णांच्या काळ इथं आम्हाला माहित नाही. आम्ही त्यावेळेस लहान होतो, पण लोक म्हणतात जुने जाणते की असं नेतृत्व त्यावेळेस होतं. आणि त्याच्यानंतर फक्त रामभाऊ नरवटे हेच फक्त या मन्याड खोऱ्यामध्ये म्हणा, या खंडाळीच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये असं व्यक्तिमत्व आहे. आणि असं व्यक्तिमत्व घडण्यासाठी एक नाही म्हणलं तर 25-30 वर्षे लागतात. आणि जर आज आपण अशा उमद्या कार्यकर्त्याकडे जर आज आपण लक्ष दिलं नाही तर आपलं खंडाळी सर्कल, आपली सर्वसामान्य जनता ही 25-30 वर्षे रिटर्न जाईल आणि आपल्याकडे कुठलाही आधार राहणार नाही. जर तुम्हाला एखादं घरकुल मंजूर झालं तर तुम्हाला ज्यावेळेस एखादा इंजिनियर पैसे मागतो, तुम्हाला एखादी इथं विहीर मंजूर झाली, एखादा इंजिनियर पैसे मागतो, तर अशा ठिकाणी आपला माणूस असणं आणि त्याचा तो उमदा असणं, आपल्या प्रश्नाची जाणीव असणारा माणूस असणं गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे, मी काही कुठला काही राजकीय वक्ता या राजकीय प्रवक्ता नाहीये. मी पेशानं ही पत्रकार असलो तरी ही पत्रकारांनी एक सत्यता या समाजाच्या आणून देणं गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगतोय, मी सत्य बघितलंय, मला सत्य समजलेलं आहे की सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा माणूस. तर असं तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो. रामभाऊंचे मित्र आहेत, मी त्यांना गाडीत बसले कधी विचारलं की रामभाऊ हे इतका त्याग कशासाठी, मी 2 मुलीवरच पूर्ण हे करून घेतलं कशासाठी. त्यावेळेस मला रामभाऊनी दिलेलं उत्तर खूप मला सांगितलं की विष्णू सोयऱ्या, मी जेवढं इथं काम करील आणि माझ्या कामाच्या माध्यमातून जेवढ्या लोकांचं मी काम केलेलं असेल, तो प्रत्येक व्यक्ती हा माझ्या मुलीचा भाऊ आहे. त्याच्यामुळं माझा वारस जर कुठला असेल तर ते माझं काम आहे. आणि फक्त असं नाव, मला एखादा मुलगा असता तर तो एक पिढी झाली, दुसऱ्या पिढी पुरतं नाव राहतं, पण कामाचं नाव हे कायम राहतं. असा विचार करणारा आणि कुठलाही स्वार्थ नाही. मी तरी तर अनेक राजकीय लोकांबरोबर इथं राहिलेला माणूस आहे, पण मी ह्या व्यक्तीच्या मनामध्ये एक राजकीय व्यक्ती म्हणून मी या माणसाकडे कधी बघितलंच नाही. कारण का तर सर्वांना सामावून घेणारा मी. माझी परिस्थिती तुम्हाला सांगतो, मला तरी आता सर्वजण ओळखत असतील, पण मी 11वी लावून तो अहमदपूरला शिक्षणासाठी. आणि त्यावेळेस कोचिंग क्लासेस होते, पूर्ण 5 विषयाची फीस होती, एका वर्षाची 30,000 रुपये. आणि माझ्या वडिलाला त्यावेळेस सालगडी होते, एका वर्षाचं फक्त 60,000 रुपये मिळायचे. तर मी रामभाऊकडे, मी आणि माझा एक दुसरा मित्र आहे, आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की बाबा आम्ही तर ग्रामीण भागामधून येतो, आमच्याकडे पैसे नाहीत म्हणलं फीस भरायला. तर त्या व्यक्तीनं त्यांच्याकडे एक स्कूटी होती, त्या स्कूटीवर आम्हाला बसवलं आणि त्या क्लासेस वरती नेला आणि सांगितलं, ही माणसं माझ्या भागातली आहेत, माझ्या शेजारची आहेत, त्या माणसाकडून 2 वर्ष अजिबात फीस घ्यायची नाही. त्या व्यक्तीमुळं ही गोष्ट आहे 2010-11 मधली. त्यावेळेस त्या व्यक्तीमुळे माझे
जे 60,000 रुपये असले, त्याच्यामुळे मलाही अनेक जण म्हणतात की तू राजकारणी आहेस का, तू पत्रकार आहे. होय, मी पत्रकार आहे, मला माहित आहे मी पत्रकार आहे, पण ह्या उपकाराची जाण ठेवणारा माणूस आहे, म्हणून मी या व्यक्तीच्या पाठीमागे उभा आहे. आणि माझ्या सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की जर अशा व्यक्तीला आपण साथ दिली खऱ्या अर्थानं आपला विकास होणार आहे, आपले प्रश्न मार्गी लागणार आहेत. आम्ही अनेक राजकीय लोकांबरोबर इथं राहिलेले माणसं आहोत, कोण कुणाचे प्रश्न किती सोडवतो हे आम्हाला सर्व माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी इथे रामभाऊच्या पाठीमागे उभं राहायचंय. आणि आपल्या सर्व माता भगिनीचे, सर्व ग्रामस्थांचे मी माझ्या वतीनं या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि येणाऱ्या 5 तारखेला सरस्वतीताई रामभाऊ नरवटे यांचं चिन्ह आहे शिट्टी. तर या शिट्टीच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना बहुमताने विजय करावा असं आवाहन करतो, अशी विनंती करतो. आवाज बहुजनांचा.